न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यामुळे झुरळांना प्रतिष्ठा, मान सन्मान, त्यांची लढण्याची जिद्द यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. झुरळांना मारण्यासाठी आतापर्यंत काय औषध कंपन्यांनी कमी फवारण्या केल्या, नवीन नवीन औषधं काढली, तरी झुरळ सिस्टीमच्या विरुद्ध उभा आहे. आणि ते झुरळ किती ताकदीचं आहे हे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यामुळे जगाला कळलं. त्याच्यामुळे यापुढे आळशी बेरोजगार झुरळांना, दोन पायांच्या झुरळांना या देशामध्ये चांगले दिवस येणार आहेत आणि दोन पायांची झुरळं ही सरकारला सळोकी पळो करून सोडणार आहे. सर, याच्यामध्ये दोन मुद्दे, न्यायव्यवस्था बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे आणि जो निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणुका घेतो. बघा, झुरळांनी, मी त्या झुरळ पक्षाचं जाहीरनामा वाचला. ते जे अभिजित दिपके आहेत सध्या बोस्टन विद्यापीठामध्ये शिकत आहेत. मी त्यांची काही भूमिका पाहिल्या, समजून घेतल्या. जेव्हा तरुण विद्रोहाला उभा राहतो वेगळ्या वेगळ्या माध्यमातून, तेव्हा तरुणांचं मन समजून घेतलं पाहिजे. तरुणांनी, त्यांनी असं सांगितलेलं आहे, हा पक्ष कोणासाठी आहे? ज्यांच्या डिग्र्या ड्रॉवरमध्ये धूळ खात पडलेल्या आहेत, किंवा ज्या तरुणांचं आयुष्य पेपर फुटीमुळे उद्ध्वस्त झालेलं आहे, अनेक माध्यमातून, सरकारी यंत्रणातून ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, मग न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल, अशा सर्व अन्यायग्रस्त धुरळांचा हा पक्ष आहे. पण ह्या ज्या संस्थांवरती लोकशाही टिकलेली असते त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. ज्या निवडणूक आयोगाने निवडणुका ह्या निष्पक्ष घ्याव्यात असं दावा केला जातो, मात्र त्याच्यावरती त्यांचा दावा आहे. मग त्यात चुकीचं काय आहे? त्यात चुकीचं काय आहे मला सांगा. आत्ताच मला कोणीतरी मी टी व्हीला बघितलं की भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आहेत प्रसाद लाड म्हणून, त्यांना कोणीतरी धमकी दिली संभाजीनगरला. तुम्हाला कोण धमक्या देणार? भारतीय जनता पक्षाचे गुंड आम्हाला रोज धमक्या देतात. आम्ही तक्रारी करतोय का? आम्ही लढतो आहोत तुमच्याशी. तुम्हाला एक धमकी आली तर तुमचा अगदी तुम्हाला घाम फुटला. या देशामध्ये आता झुरळं जेव्हा बंड करायला लागतील तेव्हा धमक्या नव्हे तर त्याच्या पुढे जाईल प्रकरण, लक्षात घ्या. तेच प्रसाद लाड म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम उद्धव ठाकरे आणि पवार यांच्यासारख्या शंड पक्षांनी केलं नाही. कोणत्यासारख्या शंड पक्षांनी? मग हे कोण आहे? तुमच्यासारख्या आणि पवार साहेबांच्या पक्षासारख्या. नाही बघा, असं आहे की हे किती मग शंड आणि नपुसंक आहेत हे गेल्या 2 दिवसात या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दाखवलेलं आहे, ऑपरेशन सिंदूरपासून. तुम्हाला धमक्या काय येत आहेत? मुळात माझा विश्वासच नाही की सत्ताधारी पक्षांना अशा प्रकारे, अहो त्या माणसाची सिक्युरिटी किती आहे बघा तुम्ही. स्वतःच्या 25 गाड्या, सरकारच्या 4 गाड्या, आणि तुम्ही काय असं महान राष्ट्रकार्य केलं महाराष्ट्रासाठी, देशासाठी, समाजासाठी? असं काय केलंय तुम्ही? तुम्ही काय भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आहात का? कोण आहात तुम्ही? तुम्ही आमच्या पक्षाला शंड म्हणताना स्वतःच्या लेंग्याची नाडी सोडून बघा तुम्ही कोण आहात. ते प्रसाद लाड जे मनोज जरांगेंना टीका करतात त्यांना भेटायला चालले जातात. हे बघा, सोडून द्यावं. तुम्ही कोणावर चर्चा करताय दिल्लीमध्ये? इथे राष्ट्रीय प्रश्नावर चर्चा करा. प्रकरण, आरक्षण वगैरे हे जेव्हा महागाई, बेरोजगारी असे प्रश्न शिगेला पोहोचलेले आहेत, पेट्रोल डिझेल मिळत नाही लोकांना, त्यावेळेस जाणून बुजून निर्माण केले जातात असे वक्तव्य करून बघा, लोकांचं लक्ष विचलित केलं जात आहे. हे सगळे लोक, भारतीय जनता पक्षाचे लोक जे आहेत, हे महाराष्ट्र असं देशभरामध्ये ज्या रांगा लागलेल्या आहेत, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, LPG, त्याच्यावरती मत व्यक्त करत नाही. हां, मग मला सांगा ना, काहीच होत नाही आहे. तर अल निनोचा प्रभाव राहील असं सांगितलं जात आहे. आणि काल महत्वाची बैठक देखील त्या ठिकाणी झाली, पाहायला मिळालं. तर लोकांना कर्ज, शेतकऱ्यांना कर्ज दिली जात नाही, कारण की 30 जूनला कर्जमाफी होणार आहे आणि हंगाम तर सुरू झालाय, मशागतीला पैसे नाही, बँका कर्ज देत नाही, अशी परिस्थिती आहे.
सरकारने काही घोषणा केलेल्या आहेत. सरकारने केलेल्या घोषणांचा जर तुम्ही अभ्यास केला तर सरकार किती फसवा आहे हे तुम्हाला कळेल. सर संजय शिरसाट जे राज्याचे मंत्री आहेत त्यांनी एक विधान केलं की पवारांचा अजित पवारांच्या पक्षातील काही लोक बाहेर सोडून जातील अशा पद्धतीने त्यांचे पक्षाचे लोक हो, मग त्यांचा पक्ष का टिकणार आहे का? अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस कोणताही पक्ष टिकवणार नाही हे तुम्हाला मी आत्ता सांगतो. हां हां ठीक आहे हाँ बोलिए. सर कॉकरोच पार्टी का अकाउंट सस्पेंड कर दिया है. देखिए, कॉकरोच पार्टी से सरकार डर गई. ये सरकार ऑपरेशन सिंदूर करने वाली सरकार, हाँ, कॉकरोच से डर गए, भारत के युवाओं से डर गई, वो भी आलसी और बेरोजगार. बोलिए. सर तुम्ही काल इटलीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इटलीच्या दौऱ्यावरती ट्वीट केलेलं मी आहे. काल मगाशी बोललो राहुल त्याच्यावर. गांधी का कहना है कि मोदी जो है वो बाहर रील्स बनाने में बिजी थे, जबकि यहाँ बच्चे जो है परेशान है. पेपर लीक और जो मार्किंग इस बार 12th के लिए हुई है, ऑन स्क्रीन मार्किंग, उसको लेकर काफी परेशान है. बच्चे परेशान है लेकिन सरकार परेशान नहीं है. सरकार को परेशानी होनी चाहिए बच्चों का दुख देकर, लेकिन सरकार परेशान नहीं है. सर एनडीएचे जे दिग्विजय सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली संसदीय समितीची, त्याच्यामध्ये एनडीए मान्य करायलाच तयार नाही की पेपर लीक झाला म्हणून. ते म्हणतात की सीबीआयच्या तपासात जर ही गोष्ट लीक अरे, झाली, मूर्ख लोक आहेत ते. या देशात आणि तरुणांचं वाटोळं केलेलं आहे या लोकांनी. बरं, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. महाराष्ट्रात पेपर फुटले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. काय करताय? हां, तुम्हाला धमक्या नाही ते तुम्हाला रस्त्यावरती आणून लोकांनी जाब विचारला पाहिजे. तो कल कमेटी ने भी कल बुलाया था एनडीए चीफ को, पार्लियामेंट कमेटी के सामने भी उनसे पूछताछ की गई है. आपको लग रहा है कि कुछ हल निकल पाएगा? कोई नहीं हल निकलेगा. ये नमक छिड़कने का काम है. नहीं, उससे कुछ नहीं होगा. ये जो पेपर लीक मामले के जो सूत्रधार है, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.